नवापूर तालुक्यातील पहिला अग्निवीर विकास तिरमाली यांचे जल्लोषात स्वागत। हालाकीच्या परिस्थितीवर मात करत स्वप्न केले पूर्ण, शहरात काढली जंगी मिरवणूक। नवापूर तालुक्यातील पहिला अग्निवीर म्हणून भारतीय सैन्यात निवड झालेल्या विकास रवींद्र तिरमाले याचे आज शहरात दणदणीत स्वागत करण्यात आले। प्रशिक्षण पूर्ण करून तो नवापूरमध्ये दाखल होताच रेल्वे स्टेशन पासून खाकरफळी भागापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली। ढोल ताशांच्या निनादात, फुलांच्या वर्षावात आणि भारत माता की जयच्या गर्जनेसह नागरिकांनी त्याचे मनपूर्वक स्वागत केले। परिसरातील नागरिक, नातेवाईक, मित्रपरिवार यांची मोठी गर्दी त्या स्वागत मिरवणुकीत उसळली होती। खाकरफळीतील साध्या कुटुंबात वाढलेला विकास तिरमाली हा रवींद्र तिरमाली यांचा मुलगा। वडील सुतारकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असून घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असतानाही आई वडिलांनी मुलाला मोठे स्वप्न बघण्यासाठी प्रेरणा दिली। गेली 2 वर्ष सातत्याने तयारी करून अखेर विकासने अग्निवीर भरती परीक्षेत यश मिळवले। त्याच्या या यशाने खाकरफळी तसेच संपूर्ण नवापूर शहराचे अभिमानाने डोळे भरून आलेत। स्वागत सोहळ्यात आई वडिलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू अनावर झालेत। विकासच्या सन्मानार्थ खाकरफळी भागात विशेष कार्यक्रम, सत्कार समारंभ तसेच नागरिकांच्या वतीने भव्य भोजनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता। तरुणाईसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या विकासचे सर्व स्तरातून कौतुक होत असून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे। या आनंद उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवापूर एक्सप्रेस तर्फे विकास तिरमाली यांची विशेष मुलाखत घेण्यात आली। नमस्कार, मी मनोज बोरसे, नवापूर एक्सप्रेस न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। आज नवापूर तालुक्यातील पहिले भारतीय सैन्यात अग्निवीर साठी ज्यांची निवड झाली आहे असे विकास रवींद्र तिरमाले हे आपल्या सोबत आहेत। आज आपण त्यांची मुलाखत घेण्यासाठी आलो आहोत। हालाकीची परिस्थिती, कुठलीही घरची परिस्थिती नसताना, वडील साधारण सुतारकाम करत असताना आज विकासने अग्निवीर या पदासाठी आपली निवड करून नवापूर तालुक्याचं, नवापूर शहराचं, नंदुरबार जिल्ह्याचं एक नाव उज्ज्वल केलं आहे। आज त्याच्या या निवडीबद्दल त्याचा परिवार, खाकरफळा येथील त्याचे मित्र परिवार, नातेवाईक परिवार तसेच नवापूर शहरातील त्यांच्या मित्र परिवार या सर्वांमध्ये एक आनंद आहे। तर आज त्या निमित्ताने आपण विकासला भेटायसाठी आलो आहोत। आपण त्याची विशेष मुलाखत जाणून घेणार आहोत की त्यांची निवड कुठून झाली, कशी प्रेरणा मिळाली, देश सेवा करण्याची प्रेरणा त्यांना कुठून मिळाली। नमस्कार विकास, काय माझं नाव विकास रवींद्र तिरमाले, मी राहणारो प्रॉपर नवापूरचा आहे, खाकरफळी इकडे मी राहतो। मी शिकायला मामाच्या घरी होतो, दोंडाच्या मध्ये खेळ होतो विखोरले, तिकडे मी मामाच्या घरी शिकत होतो। मला जास्ती प्रेरणा त्यांनी लय प्रेरणा दिली मला की तू कर, भारतीय सेनामध्ये तू काहीतरी प्रेरणा कर, असे त्यांनी मला लय मार्गदर्शन दिलं। त्यानंतर माझ्या वडिलांनी दिली मला। मग मला जास्ती प्रेरणा देणारे माझ्या कॉलेजचे विश्वासराव पाटील सर, हे आमचे एनसीसीचे मास्टर आहे। त्यांनी मला लय प्रेरणा दिली की बाळा कर, तुझी घरची परिस्थिती अशी आहे तशी आहे। मग मी सुरुवात केली अभ्यासाला। मी पहिली भरती दिली 2024 मध्ये मी पहिली भरती दिली। तर 2024 मध्ये मी एक्झाम काढू शकलो नाही, माझ्याजवळ अभ्यास करण्यासाठी काही उपलब्ध वस्तू नव्हतं माझ्याजवळ, म्हणून मी पहिला पेपर जेव्हा पेपर दिला तेव्हा माझं काही झालं नाही। मग सेकंड भरतीमध्ये मी पेपर क्लिअर केला, क्लासेस वगैरे घेतले, क्लासेस घेतल्यानंतर मग पेपर क्लिअर केला आणि मग नंतर ग्राउंड पास केला। ग्राउंड पास केल्यानंतर मग मी नंतर मेडिकल वगैरे पास झालो, मग मला फायनलिस्ट मध्ये नाव। आपली जी निवड आहे ही अग्निवीरच्या अख्यात्रिता आलेली आहे भारतीय सैन्यामध्ये। नेमकं त्याची प्रोसिजर काय असते आणि आपण किती वर्षासाठी देश सेवा करणार आहात? सर ती स्कीम आहे, ती अग्निवीर स्कीम आहे। ती अग्निवीरच्या थ्रू म्हणजे आपण 4 वर्ष राहू शकतो आणि 4 वर्षानंतर ज्यांना कंटिन्यू करायचे ते आपल्याला विचारतात तिकडे की तुम्हाला कंटिन्यू करायचे हे का नाही करायचे। त्याच्यामध्ये जे इव्हेंट असतात ते इव्हेंट आपल्याला पार करावा लागतात आणि ते जर आपण पास झालो की आपल्याला ते नंतर सांगता की तुम्हाला कंटिन्यू करायचंय तर मग बाहेर जायचंय असं सांगतात। आपण भारतीय सैन्यामध्ये सिलेक्ट व्हावं यासाठी किती वर्षापासून प्रयत्नशील होते? मी होतो 2 वर्षापासून आपण सतत परीक्षा देत होतात। जी सर। आपल्याला खरी मुळात ही देश सेवा करण्याची प्रेरणा कुठून मिळाली? सर मला ही खरं तर आमचे लेफ्टनंट विश्वासराव पाटील सर यांनी मला लय सपोर्ट केला सर, त्यांच्यामुळे मी इकडे। आपले वडील
हे सुतारकाम करतात, त्यांच्या या सर्व याच्यात आपल्याला किती योगदान मिळाले? सर लय योगदान मिळालं सर. त्यांच्यामुळे मी इकडे आहे. त्यांनी आणि आजी मामा त्यांचा लय सपोर्ट सर. त्यांच्यामुळे मी पण इकडेच आहे. आता आपली ट्रेनिंग पूर्ण झाली आहे. हो, सर. आता आपल्याला कुठल्या राज्यामध्ये आपली नियुक्ती झालेली आहे? सर मला पोस्टिंग भेटली. फर्स्ट पोस्टिंग मला नागालँड मधून 1-2 महिना तिकडे ठेवतील आणि त्यानंतर मला जम्मू काश्मीर मध्ये पोस्टिंग मिळाली. आपल्याला आपले जे प्रशिक्षण होतं, या प्रशिक्षणात आपल्याला काय काय अनुभव आले? सर मला अनुभव असा आला की मी नव्हे तर माझे बरोबरचे लय असं आहे की सगळ्यांनी जावं भारतीय सेनामध्ये जे आपल्याला बघायला भेटतं किंवा त्याचं जी जानकारी आपल्याला प्रोसेस होते ती कुठे भेटू शकत नाही. आणि त्यानंतर की आपण त्याच्यापासून काय काय घेऊ शकतो. अग्निवीर का नव्हतं तर ते फक्त अग्निवीर सांगायला आहे की अग्निवीर आहे तो, पण असं काही नाही. अग्निवीर वगैरे काही नाहीये. हे सगळं हे पेन्शन वगैरे बंद करतात त्याच्यामुळे दिलेली स्कीम वगैरे. मुळात आपल्याला देश सेवा ही मनापासून करण्याची इच्छा हो, होती. सर. वडिलांनी, आई वडिलांनी, आपल्या परिवारातील लोकांनी आपल्याला त्यासाठी प्रेरित केलं होतं. म्हणून आपण गेल्या 2-3 वर्षापासून सतत प्रयत्नशील होते. हो, सर. आपली याच्यात निवड झाली आहे. आपल्या मित्र परिवाराने आज आपली जंगी मिरवणूक देखील इथे काढलेली आहे. नवापूर तालुक्यातील युवकांना आपण आमच्या चॅनलद्वारे काय सांगाल की आपण त्यांना देखील आपण कसं प्रेरित कराल? की सर माझं म्हणणं असं आहे की न काही करता आपण आपला स्वतःला टाइम द्या. और जेवढं बी आपण काही काम करतो ते काम न करता आपण स्वतः स्टडी वगैरे करा. आणि हे जेवढे रिकामं काम करतो पोरं ते कामांपासून दूर राहा आणि कोणतीही नोकरी का नसो त्याच्यामध्ये तुम्ही जा. एवढं मला सांगायचं तात्पर्य. आपल्यासोबत विकासचे माता पिता आहेत. जाणून घेऊया की विकासला त्यांनी भारतीय सैन्यात पाठवण्यासाठी एवढी, कारण भारतीय सैन्यामध्ये जवळपास नवापूर तालुका नंदुरबार जिल्ह्यात खूप क्वचित मुलं आहेत. त्यांनी आपल्या मुलाला पाठवण्यासाठीची प्रेरणा, हिंमत ही कुठून मिळाली? काय सांगाल मावशी, आपण आपल्या मुलाला पाठवण्याची कुठून आपल्याला प्रेरणा मिळाली? त्याने प्रेरणा दिली होती दादा, पण त्याने आम्हाला सपोर्ट दिला. तो सपोर्ट मुळे इथला मोरे झाला. असं बाय जीव थोडासा होई नव्हता म्हणाला. त्याने आई नोकरी सांगितली, पण मी नाही ना आई हिंमत करीस त्याला सपोर्ट दिला. पाहू शकतो एका आईच्या डोळ्यात पाणी आले आहे. आपल्या मुलाला भारतीय सैन्यामध्ये निवड झालेल्याचा आनंद देखील आहे. कुठेतरी चिंता देखील असेल, परंतु त्यांच्या डोळ्यात आज आनंद अश्रू आपल्याला दिसत आहेत. आपल्या सोबत विकासचे मित्र स्वप्नील मोरे व बाकी मित्र परिवार जुळला आहे. काय सांगाल स्वप्नील, आपला मित्र आज अग्निवीर म्हणून भारतीय सैन्यात निवड झालेली आहे. या जो सैन्यामध्ये सिलेक्ट झाला त्याचे नाव विकास रवींद्र तिरमली आहे आणि तो नवापूरचा पहिला असं वीर सुपुत्र ठरला आहे. आणि आमचं खाकारबळीचं नाव भरपूर रोशन केलं. आज त्याच्या आई वडिलांनी पूर्ण गावाला जेवण सुद्धा दिले होते आणि त्याची मिरवणूक 1:30 वाजेला काढली ते 5 वाजेपर्यंत जेवण चालू होतं. आणि आम्हाला गर्व आहे, अभिमान आहे का त्यांनी खाकारबळीचं भरपूर नाव रोशन केलं आणि त्यासोबत नवापूर तालुक्याचंही नाव रोशन केलं. आम्हाला त्याच्यावर भरपूर म्हणजे खूपच गर्व आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.